तुम्हाला माहिती आहे का? आपल्या सर्वांना ना एक गोड गैरसमज असतो. तो म्हणजे हॉटेलसारख्या भाज्या घरी बनवूच शकत नाहीत आणि त्यातल्या त्यात बटाट्याची तर अजिबात नाही. पण आज बटाट्यापासून तयार होणारी अशी रेसिपी शेअर करणार आहे. ती बनवून खाल्ल्यानंतर तुमच्या घरी बटाटा न खाणारे सुद्धा अगदी आवडीने खातील, मागून-मागून खातील आणि विशेष म्हणजे ही बटाट्याची भाजी हॉटेलच्या चवीलाच काय, नॉन चवीला सुद्धा मागे सारेल इतकी जबरदस्त बनते. पण त्याआधी रेसिपी व्हिडिओ सेव्ह आणि शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी इथे मी 2 बटाटे अशा तुकड्यांमध्ये चिरून घेतले आहेत. जास्त पातळ असे हे बटाटे चिरून घ्यायचे नाहीत. आता यामध्ये पाव चमचा हळद, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, थोडंसं मीठ आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची. आणि आता हे सर्व साहित्य मिक्स करून बटाट्यांना लावून घ्यायचं. हे बटाटे एक 5 ते 10 मिनिटं आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचे आहेत. अगदी व्यवस्थित असं हे सर्व साहित्य बटाट्याला सर्व बाजूनी लावून घ्यायचंय. तर इथे पहा सर्व साहित्य मी बटाट्याला लावून घेतलं आहे. आता हे बटाटे एक 10 मिनिटं बाजूला ठेवूयात. बटाटे मॅरिनेट होतायत तोपर्यंत गॅसवर मी कढई गरम करायला ठेवली आहे. यामध्ये 4 मोठे चमचे तेल घालायचं. तेल गरम झालं की इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ चिरून घेतले आहेत ते घालायचे आणि हा कांदा आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. आपण बिर्याणी बनवण्यासाठी जसा बरिस्ता तयार करतो ना, अगदी त्याच पद्धतीने आणि तसाच रंग येईपर्यंत हा कांदा आपल्याला तळून घ्यायचा आहे. तर इथे पहा मध्यम आचेवर कांदा मी छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेतला आहे. आता हा तळून घेतलेला कांदा आपण एखाद्या डिशमध्ये काढून घेऊया आणि हा कांदा पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे. तर इथे पहा तळून घेतलेला सर्व कांदा मी एका डिशमध्ये काढून घेतला आहे. आता कांदा थंड होतोय तोपर्यंत आपण जे बटाटे मॅरिनेट करण्यासाठी ठेवले होते ना, ते या तेलामध्ये घालायचे आणि वरून हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत तेलामध्ये हे बटाटे सुद्धा आपल्याला परतून घ्यायचे आहे. बटाटे तेलामध्ये परतून घेताना गॅसचा फ्लेम मीडियम टू हाय ठेवायचा. मंद आचेवर जर हे बटाटे तेलामध्ये परतून घेतले तर जास्त तेल शोषलं जाऊ शकतं आणि बटाटे सुद्धा लगेच मऊ पडतील आणि तुटतील सुद्धा. आता या बटाट्याच्या फोडी परतून होतायत तोपर्यंत इथे मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो चिरून घेतलाय. तो मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचा, मिक्सरला फिरवून प्युरी तयार करून घ्यायची. तर इथे पहा बटाटे आपले परतून होईपर्यंत प्युरी सुद्धा तयार झालीये. बटाटे छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून झाले आहेत. आता हे परतून घेतलेले बटाटे सुद्धा एखाद्या बाउलमध्ये आपण काढून घेऊया. तर इथे पहा परतून घेतलेल्या बटाट्याच्या फोडी सुद्धा मी काढून घेतल्या आहेत. आता जर तुम्हाला हवं असेल तर हे तेल काढून तुम्ही दुसरं तेल वापरू शकता. पण बटाटा मॅरिनेट केला होता. सर्व मसाले या तेलामध्ये उतरलेत त्यामुळे मी हेच तेल पुढे वापरणार आहे. आता तेल गरम होतं यामध्ये खडे मसाले घालायचे. खडे मसाले एक अर्धा मिनिटं परतून घेतले की यामध्ये आपण जी टोमॅटोची प्युरी तयार करून घेतली होती ती घालायची आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची. टोमॅटो प्युरी तेल सुटेपर्यंत परतून झाली, की आता यामध्ये एक मोठा चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आणि आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत मंद आचेवर परतून घ्यायचं. टोमॅटो प्युरी आणि आलं लसूण परतून होतोय तोपर्यंत आपण बाकीचं वाटण तयार करून घेऊया. त्यासाठी इथे मी तळून थंड केलेला कांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलाय. त्यामध्ये 10 ते 12 काजू घालायचे. काजू मी न भिजवता घेतले आहेत आणि 3 मोठे चमचे कमी आंबट असलेलं दही घालायचं. सर्व साहित्य मिक्सरला फिरून प्युरी तयार करायची. तर इथे पहा कांद्याचं वाटण सुद्धा तयार झालं आहे. तोपर्यंत आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि टोमॅटो प्युरीला छान तेल सुटेपर्यंत हे सुद्धा परतून घेतले. आता तयार केलेली कांदा, काजू आणि दह्याची प्युरी जी पेस्ट आहे ती यामध्ये घालायची आणि आता मीडियम टू लो फ्लेमवर छान तेल सुटेपर्यंत हे सुद्धा आपल्याला परतून घ्यायचंय. कांदा आपण आधी तळून घेतलाय त्यामुळे कांदा लगेच भाजला जातो. पण यामध्ये आपण जे काजू वापरलेत त्याचा कच्चेपणा सुद्धा गेला पाहिजे. त्यामुळे मीडियम टू लो फ्लेमवरच ही पेस्ट सुद्धा आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची तर इथे पहा तेल सुटेपर्यंत सर्व मसाला मी छान परतून घेतलाय. आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे. त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा जिरेपूड, 1 चमचा धनेपूड आणि भाजीची चव छान लागावी आणि रंग छान यावा त्यासाठी यामध्ये मी वापरणार आहे 2 चमचे एव्हरेस्टची काश्मीरी रेड चिली पावडर. त्यानंतर आता यामध्ये याच स्टेपला चवीनुसार मीठही घालायचं आणि थोडंसं पाणी घालून हे सर्व पावडर मसाले मिक्स करायचे आणि पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि छान तेल सुटेपर्यंत हे मसाले सुद्धा मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला परतून घ्यायचे आहेत. तर इथे पहा मसाला मी छान तेल सुटेपर्यंत आणि पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेतलाय. त्यानंतर आता यामध्ये जे बटाटे आपण तेलामध्ये परतून घेतले होते, ते बटाटे म्हणजे त्या बटाट्याच्या फोडी घालायच्या आणि मसाल्यासोबत मिक्स करून मंद आचेवर एक 2 मिनिटं मसाल्यासोबत छान अशा परतून घ्यायच्या.
तर इथे पहा बटाट्याच्या फोडी मंद आचेवर मसाल्यासोबत मिक्स करून एक 2 मिनिटं मी छान अशा परतून घेतल्या आहेत. त्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं. तर इथे तुम्हाला जेवढ्या प्रमाणात ग्रेव्ही बनवायची आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. मी या ठिकाणी 1.5 ग्लास इतकं पाणी घातलं आहे. पाणी घातल्यानंतर आता मसाला आणि बटाट्याच्या फोडी पाण्यासोबत मिक्स करून घ्यायच्या. त्यानंतर गॅसचा फ्लेम मोठा करायचा, एक उकळी काढून घ्यायची. तर इथे पहा ग्रेव्हीला एक उकळी काढून घेतली. आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि फक्त 2 ते 3 मिनिटंच ही ग्रेव्ही आपल्याला शिजवून घ्यायची आहे. बटाटे आपण आधी परतून घेतलेत त्यामुळे लगेच शिजतात. तर इथे पहा मंद आचेवर फक्त 1 ते 2 मिनिटं ही ग्रेव्ही मी छान अशी शिजवून घेतली आहे. तुम्ही ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी पाहू शकता. त्यासोबतच ग्रेव्हीला रंग किती सुंदर आलाय ते सुद्धा पाहू शकता. आता खालून एकदा ही ग्रेव्ही मिक्स करून घ्यायची. यामध्ये भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि कोथिंबीर घातल्यानंतर ती सुद्धा ग्रेव्हीमध्ये एकसारखी मिक्स करायची आणि मस्त गरमागरम ही आलू चंगेजी बनवून तयार झाली आहे. बटाटा जर कोणी खात नसेल ना, त्यांना एकदा या पद्धतीने बनवून खायला द्या. खरं सांगते आवडीने आणि पुन्हा-पुन्हा मागून खातील आणि कुणाला समजणार सुद्धा नाही, की ही भाजी तुम्ही बटाट्यापासून बनवली आहे. मस्त गरमागरम फुलके, रोटी, चपाती, नान, भाकरी किंवा गरमागरम भात कशासोबतही सर्व्ह करू शकता. चवीला भन्नाट आणि अप्रतिम लागते. एकदा नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.